शासन सेवेत नियुक्तीकरिता कमाल वयोमर्यादा शिथिल करणे संदर्भात जी.आर. निर्गमित दिनांक 20 डिसेंबर 2024। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वीच्या इंग्रजी या विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्रजीच्या ग्रामरचे व्हिडिओज आणि नागरिक आणि शासकीय कर्मचारी बंधू भगिनींसाठी इन्फॉर्मेशनल म्हणजेच माहितीपर व्हिडिओज या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेल्या आहेत। त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। तर आपल्या आजच्या या व्हिडिओचा जो विषय आहे तो असा की शासन सेवेत नियुक्तीकरिता म्हणजेच शासकीय जागांसाठी फॉर्म भरणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा शिथिल करणे संदर्भात एक जी.आर. दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि ही एक आनंदाची बातमी अशा उमेदवारांसाठी म्हणावी लागेल। त्याचीच एक सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत। त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायलाही विसरू नका। चला तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता विस्ताराने जाणून घेऊया। तर शासन सेवेमध्ये सरळ सेवेने नियुक्तीकरिता कमाल वयोमर्यादेत शिथिलता देणे संदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय म्हणजे जी.आर. निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आलेले आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC मार्फत दिनांक 1 जानेवारी 2024 ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत पदभरतीकरिता ज्या जाहिराती नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आणि त्या जाहिरातींच्या निवड प्रक्रियेचा कोणताही टप्पा पार पडलेला नाही अशा जाहिरातीकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांना सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 25 एप्रिल 2016च्या शासन निर्णयानुसार विहित केलेली कमाल वयोमर्यादा ही 1 वर्ष इतकी शिथिलता देण्यात येत आहे। याशिवाय ज्या पदांसाठी संबंधित पदांचा सेवा प्रवेश निर्माण विवक्षित कारणास्तव दिनांक 25 एप्रिल 2016 मध्ये विहित केलेली कमाल वयोमर्यादेपेक्षा भिन्न कमाल वयोमर्यादा विहित केली आहे अशा पदांसाठी विविध केलेली कमाल वयोमर्यादेपर्यंत देखील सदर 1 वर्ष इतकी शिथिलता देता येईल असेही नमूद करण्यात आलेले आहे। यामुळे जे उमेदवार अशा जाहिरातीकरिता अर्ज करण्यास पात्र होत आहेत त्यांना अर्ज सादर करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी विहित कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। आता या संदर्भातील जो सविस्तर शासन निर्णय आहे तो आपण आता पुढील प्रमाणे पाहून घेऊ शकता। तर हाच तो शासन निर्णय आहे। शासन सेवेत सरळ सेवेने नियुक्तीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षा संदर्भात कमाल वयोमर्यादेत शिथिलता देण्याबाबत दिनांक बघा याच्यामध्ये 20 डिसेंबर 2024 प्रस्तावना दिलेली आहे आणि शासन निर्णय सुद्धा खाली त्यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे आणि शेवटी या शासन निर्णयामध्ये राज्यपालांच्या सहीनिशी वतीने हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। तर एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये मी शासकीय नोकरीसाठी MPSC मार्फत अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो होतो, ती अशी की त्यांना 1 वर्षाची अर्ज भरण्यासाठी शिथिलता देण्यात येत असून त्यामुळे त्यांना आता जास्तीत जास्त उमेदवारांना वयानुसार यामध्ये अर्ज करता येणार आहे। अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर बघा, इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्या प्लेलिस्टवर जाऊन बाकीचेही अशाच पद्धतीचे आणि अत्यंत महत्त्वपूर्ण असे व्हिडिओज आपण पाहून घेऊ शकता। या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावं असे मी शेवटी आपल्याला विनंती करतो आणि अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेण्याचे वचन देऊन आपण सर्वांची रजा घेतो। सर्वांना माझा नमस्कार।